चला आज बनवते मी लिंबाचं क्रश लोणचं. आपलं झटपट होणारं आणि पटकन खायला पण तयार होतं पटकन टाकल्यानंतर. तर मी बाजारातून छान असे लिंब आणलेले पातळ सालीचे. ते लोणच्यासाठी खूप छान असतात. आणि आता सुरुवातीला आपण गरम पाणी करायचं आपल्याला आणि ते एका मोठ्या पातेल्यामध्ये ते पाणी टाकून आपल्याला ते 15-20 मिनटं थोडं मीठ टाकून आपल्याला ते ठेवायचे. म्हणजे त्याचे सालं पण नरम होतील आणि जी घाण आहे ती पण निघून जाईल. मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आपल्याला. गरम पाणी टाकलेलं आहे मी एका टोपमध्ये आणि मीठ टाकते आता. आणि लिंब टाकून घ्यायचे आपल्याला आणि 15-20 मिनटं आपल्याला ते ठेवायचे तसेच. आपल्याला गूळ टाकायचा आहे. गुळाचं लोणचं करायचं आहे मस्त तिखट, आंबट आणि चटपटीत. आणि आता बघा 15-20 मिनटानंतर मी लिंब काढून घेतलेले आणि छान स्वच्छ पुसून घ्यायचे. पाणी नाही ठेवायचे आपल्याला. सगळे लिंब छान कोरडे करायचे आणि आता आपण त्याच्या फोडी करून घ्यायच्या आपल्याला. त्याच्या मी 8 फोडी करून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला त्या मिक्सरमधूनच काढायचे आणि बिया काढून टाकायचे. त्याच्यातल्या बियाने राहू द्यायच्या, नाही तर मग कडू लागतं लोणचं आपल्याला. सगळ्या बिया काढून अशा सर्व लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहे बघा. आणि आता मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे. थोडं चालू बंद करायचं आहे, जास्त एकसारखं नाही फिरवायचं म्हणजे जास्त बारीक होईल ते. आणि बघा आता अशा प्रकारे काढलेले आपण. आणि दुसरं पण सगळं करून घ्यायचं आपल्याला. परत टाकते त्याच्यामध्ये. दुसरं पण तयार झालेलं आहे बघा आपलं. मिक्सरमधून काढलेले असं. तर आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. मिक्सरमधून काढल्यानंतर हे 1.5 वाटी भरलं माझं क्रश लिंबाचं. आणि मग मी त्याला 3 वाटी गूळ टाकणार आहे. थोडंसं प्रमाणासहित टाकायचं आहे आपल्याला म्हणजे लोणचं एकदम छान तयार होतं. आणि कुणाला कमी जास्त म्हणजे कुणाला आंबट वगैरे पाहिजे असेल तरी चालेल, गूळ कमी टाकला तरी चालेल कारण आपल्याला तिखट टाकायचं आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीला आपल्याला मोठाच गॅस राहू द्यायचा आहे म्हणजे सगळं गूळ ते सगळं विरघळलं पाहिजे. आणि छान उकळी पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त. तुम्ही पण कशा प्रकारे लोणचं करता ते पण कमेंटद्वारे नक्की सांगा. वेगवेगळे प्रकार आहे लिंबाच्या लोणच्याचे. आपल्याला कोणाला तिखट आवडतं, हे तर सगळ्यात चांगलं आणि पटकन संपून जातं असं लोणचं आहे. लिंबाचं गोड, तिखट आणि चटपटीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे, त्याच्याने खूप छान वास येतो. लाल तिखट टाकलेलं आहे, काळं मीठ पण टाकलं आहे मी आणि साधं मीठ पण टाकलेलं आहे. टेस्ट खूप छान येते. आणि छान मिक्स करून घ्यायचे. छान उकळी आलेली बघा. गूळ सगळा विरघळलेला आहे आपला. आणि आता थोडा मीडियम गॅस करायचा आपल्याला आणि छान 4-5 मिनटं ते होऊ द्यायचे. थोडासा असं बोटाला घेऊन आपण बघायचं, असं एक तारीसारखं होतं तयार म्हणजे समजायचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे मस्त. तो गूळ पूर्ण हे झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि गार झाल्यानंतर मस्त काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवायचं आणि लगेच खायला दिलं तरी चालेल. मस्त लागतं. छान होऊ द्यायचं आहे आपल्याला मस्त. आणि छान कलर आलेला आहे बघा. गूळ पूर्ण विरघळलेला आहे. आता मी बोटाच्या साहाय्याने बघितले 2 बोटामध्ये घेऊन अशी थोडीशी तार तयार झालेली पाकाची. हे बघा अशी अशी तार तयार झालेली आहे म्हणजे आपलं लोणचं परफेक्ट तयार झालेलं आहे. आता गार झाल्यानंतर मस्त काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे लोणचं. मस्त खा आणि स्वस्त रहा.
परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.